एक माणूस दारू पितो तर एक कुठे एक माणूस दारू करतो. नगरसेवक श्री खराजी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचं बोलतो ना. सुरेंद्र साहेब, आता एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची की छत्रपती संभाजीनगरच्या केटरर्स लोकांना उत्साह आले. जयरामजीला फोन करून सांगितलं, दिलगिरी व्यक्त केली, तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला ते कधीही अवेलेबल राहतील. त्यानंतर मुकुंदजी नवनिर्वाचित अध्यक्ष मुकुंदजी निरंतर, अजयजी मुथा, भरत सुराणा, कुशल मोदी, गणेश हिवाळे, रामजी निकम व सर्व अन्नपूर्णा केटर असोसिएशनचे सर्व सदस्य, माझ्यासारखे कार्यकर्ते आणि समोर बसलेले माझे सर्व बंधू भगिनींनो, अन्नपूर्णा केटर असोसिएशनची सुरुवात जयरामजींनी सुरुवात केली. त्यांनी खूप कष्टातनं हे असोसिएशन उभा केली. जयरामजी, आम्ही राजकारण करत असताना आम्हाला पक्ष जो आहे तो मोठा करतो, पण जयरामजी तुम्ही ह्या असोसिएशनचे मोदीजी आहात. तुम्ही हे निर्माण केलं, ते एवढा मोठा समूह जमवणं, आणि तो केटरचा मजाक नाही, आणि हे सर्व टेस्टी लोक जमा केले, त्याबद्दल जयरामजी तुमचं खरं अभिनंदन आहे. आणि आपल्या ह्या परिसरामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक खरासाहेब बहुमताने निवडून आले. त्यांचंही ह्या परिसरातर्फे, संभाजीनगरतर्फे व मी एक ज्येष्ठ त्यांचा भाऊ या नात्याने त्यांचं मी अभिनंदन करतो. 15 तारखेला रिझल्ट लागला. तो रिझल्ट अतिशय अन्नपूर्णा केटर असोसिएशनच्या वतीने मला इथं बोलून तुम्ही माझा मान सन्मान केला व सत्कार केला. पण त्याच्या पाठीमागची जे 15 तारखेच्या आधीची पार्श्वभूमी आहे हे मला थोडं सांगावं वाटते. ज्या दिवशी सगळे सिरियस झाले असं ना. गणपती बाप्पा पुष्पाची पालनी करा घरी. पूर्ण केटर असोसिएशन यांना खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. जयराम अण्णा संस्थापक अध्यक्ष यांनी जे वृक्ष लावलं होतं ते आज वटवृक्ष झालेलं पाहिलं. त्यांचं खूप अभिनंदन. आणि हे सगळं उत्सव करत असताना, संक्रांतीचा महाउत्सव करत असताना सगळ्याला प्लॅटफॉर्म दिला. सर्व बिझनेसला त्यांनी एक स्टॉल दिले आणि केटरिंग करता लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली अवेलेबल करून दिल्या. त्याबद्दल पूर्ण असोसिएशनचे खूप धन्यवाद. आम्हाला इथं बोलावलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. आणि कालच्याच निवडणुकीमध्ये हे पूर्ण असोसिएशन आमच्या पाठीमागे उभा राहिली आणि आम्हाला बहुमताने निवडून दिलं व या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता दिली. त्याबद्दल ह्या असोसिएशनचं खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, एक प्रश्न असा होता का तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहे आणि सत्ता भाजपची आहे, सत्ता म्हणजे महायुतीची, पण केटर्स असोसिएशनचे अनेक प्रश्न शासन स्तरावर काय प्रयत्न केले जातील? भारतामध्ये मोदी सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीचं सरकार आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. 100% ज्या काही समस्या असतील केटर असोसिएशनच्या, केटरिंगवाल्या सगळं बंधूंच्या, त्या 100% ह्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. सत्ता आहे आणि महानगरपालिका ही खूप कमाईची नाही आहे. ही आत्तापर्यंत महानगरपालिका आपली लॉसमध्ये होती, पण ह्या नवीन सरकार जे आलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं जे आहे, महाराष्ट्र सरकार ह्याला 100% मदत करेल. आणि मागच्याही वेळेस मदतीमुळेच आपल्या शहरामध्ये पूर्ण कामं रोडचे हो किंवा चौकाचे हो
ते त्याच निधीमुळे झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्याचं विशेष लक्ष ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि केटर असोसिएशनला जे काही समस्या असतील त्या त्यांच्या पुढं समोर मांडून कंप्लीट केल्याशिवाय मी राहणार नाही एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. या निमित्ताने केटर्स बांधवांना काय आवाहन करणार तुम्ही? केटर्स बंधूंना मी आव्हान नाही करणार, ते कम्प्लिटली भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा राहिले असेच कायमचे तुम्ही आमच्याबरोबर राहा, आम्ही तुमच्याबरोबर 100% राहू एवढं मी त्यांना विनंती करतो. सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. आज 18/1/26 रोजी अन्नपूर्णा केटर्स वेलफेअर असोसिएशनचा 1 दिवसीय विक्री व प्रदर्शन व स्नेहमिलन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या मानस सदस्य आणि जी आमची कोर कमिटी टीम आहे ज्यांनी नेटवर्क एवढं वापरलं. पहिले ही अन्नपूर्णा केटर्स वेलफेअर असोसिएशन हे फक्त संभाजीनगर शहरापुरती मर्यादित होती. आता ती पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली. कन्नड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री जेवढे बी तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर तिथले सर्व आमचे केटरर्स बंधू हे जोडलेले आहेत. त्याबद्दलही आम्हाला ते आनंद वाटतो की आमच्या केटरर्समध्ये काय होतं की आम्ही जर वैजापूरला गेलो आम्हाला तिथं पाण्याचा जार कोण आहे, डेअरीवाला कोण आहे आम्हाला कळत नाही. मग आता या ग्रुपमध्ये आम्ही संभाजीनगरला जेव्हा 3 वर्षापूर्वी हा ग्रुप स्थापन केला आषाढी एकादशीला, तेव्हा आम्ही ग्रुपमधले एक बघितलं की कोणी मॅसेज टाकला की पाणीवाला कुठं मिळेल, डेअरीवाला कुठं मिळेल, तर एका 5 मिनिटाच्या आत सर्वांचा रिप्लाय येतो. त्यामुळं आम्ही त्यांना तिथं जाऊन समजावून सांगितलं की आता हे हलवाई आणि आचारी राहिलेलो नाहीत, आपण केटरर्सवाले झालेलो आहोत. आम्ही सर्वांचेच कामं करतो, सुखाचे दुःखाचे सर्वांचेच कामं करतो, लग्न विवाह सोहळे. तर ते या कामात सर्व माणसं एकत्र होणं हे गरजेचं आहे. संघटना असल्यामुळं फायदा काय होतो की कोणाची अडचण असली तर आम्ही ते ताबडतोब त्याला हे करतो. संघटनेचे किती सदस्य आहे? तर सध्या 300 सदस्य आहेत आमच्याकडे. आणि सर जे सदस्य नाही म्हणजे ग्रामीण भागामध्ये विखुरलेले त्यांना संघटित करण्यासाठी आणि आपल्या संघटनेशी जोडण्यासाठी काही प्रयत्न केले जातील का? आता आम्ही तालुक्यात हे करतो आहेच. तर आता तालुक्याचे लोक त्यांच्या गाव पातळीवर जाणार आहेत आणि आज बराचसा प्रतिसादही आला आहे की बाबा आम्ही येतो, 10 जण येतो, 15 जण येतो, 20 जण येतो. तर असे गावातले पण आम्ही केटरर्सवाल्यांना आमच्याकडचे जॉईन करणार आहोत. अशा पद्धतीचा कार्यक्रम हा शहरात पहिल्यांदाच आहे का याच्या पूर्वी? नाही, हा आमचा 3रा कार्यक्रम आहे. बरं, या निमित्ताने केटर्स बांधवांना काय आवाहन करणार? केटरर्स बंधूंना आवाहन करतो की सर्वांनी एकत्रित राहा, कोणाच्या अडीअडचणीला मदतीला धावत पळत जा, हेच माझं त्यांना नम्रतेचे आवाहन राहील. आज अन्नपूर्णा केटर्स असोसिएशनच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता, काय सांगाल त्याबद्दल? अन्नपूर्णा केटर्स असोसिएशनच्या वतीने जयराम भाऊ टेकाळे आणि आमचे अन्नपूर्णा केटरिंग असोसिएशनचे मानस सदस्य यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला. मी एक सचिवपद म्हणून मला दिलं आहे. हे मी माझ्यातर्फे चांगलं कार्य कसं होईल आणि आपली टीम किती मोठी होईल आणि किती चांगलं काम होईल हे करायच्या प्रयत्नात राहील. आणि आजचा कार्यक्रम मकर संक्रांतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. किती स्टॉल आलेले आतापर्यंत? आजचे स्टॉल आहे आमचे कमीत कमी आम्ही 19 स्टॉल आहे इकडे नियोजित केले होते. आलेले आता मी काही तसं काउंट केले नाही पण एक 10-12-15 स्टॉल तर असतीलच. दिवसभरात काय काय कार्यक्रम होणार? दिवसभराचे कार्यक्रम आहे आमचे. आत्ता झालेला कार्यक्रम उद्घाटन आणि महिलांसाठी आम्ही एक कार्यक्रम ठेवला आहे, खेळ पैठणीचा स्पर्धा आणि बाकी तर काय जेवणाचं वगैरे आम्ही सगळे नियोजन केलं आहे. बाकी टीमनं आपल्या जेवणाचा आस्वाद घ्यावा. काय किती सदस्य आहे आपले असोसिएशनचे सदस्य 300+ आहे. जे ग्रामीण भागात विखुरलेले आहे त्यांना संघटनेमध्ये आणण्यासाठी काही प्रयत्न होतील का? आत्ता सध्या तर आम्ही आपले 7 तालुके आहे संभाजीनगरचे, कन्नड, वैजापूर, सिल्लोड आणि फुलंब्री, पैठण या 5-6 तालुक्यामध्ये आम्ही जाऊन टीमनं गेलो आणि बाकीचे जे आहे तालुका लेवलचे जे केटरर्स आहे आणि महाराज लोक आहे यांना एकत्रित केलं आणि ते आमंत्रित केलेलं आहे. बाकी आले आहे काही याचे बाकी आहे. या निमित्ताने केटर्स बंधूंना काय आवाहन करणार? केटर्स बंधूंना आवाहन करणार, आलेल्या सगळे केटर्स बंधू आहे
त्यांनी एक समजून घ्यावं की येणाऱ्या टाईम जो आहे चांगली क्वालिटी, टाईमावर सर्व्हिस आणि स्वच्छता हे आवर्जून आपल्या केटरिंगमध्ये दाखवावं. चला, आपलं नाव? माझं नाव हे अन्नपूर्णा केटर्स वेलफेअर असोसिएशनचे सहसचिव रामजी केटरचा मी ओनर आहे. अन्नपूर्णा केटर्सच्या असोसिएशनचे सचिव पद माझ्याकडे आहे. धन्यवाद.